हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माघ पौर्णिमा पुष्य नक्षत्र एकाच दिवशी आले आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा केल्याने किती संकट दूर होतील. कोणता नैवेद्य दाखवायचा. माघ पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस. माघ पौर्णिमा यंदा 1 फेब्रुवारी 2026 पौर्णिमा आलेली आहे. आता पौर्णिमेचा कालावधी कधी आहे, आपल्याला या पौर्णिमेच्या निमित्ताने कोणती सेवा करायची आहे, हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या दिवस कसा साजरा करायचा ते आपण आज पाहू. 1 तारखेला पहाटे 5:53 पौर्णिमा सुरू होणार आहे. 2 तारखेला रात्री 3:39 संपणार आहे. थोडक्यात रविवार पूर्ण दिवस पौर्णिमेचा असणार आहे माघ पौर्णिमा या दिवशी पवित्र नदीवर स्नान दान करण्यास फार महत्त्व आहे. माघ पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी, आपल्या पितरांच्या सेवेसाठी चंद्र हा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा 64 कलाने यकृत असतो. म्हणून या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात. तुम्ही रविवारी सत्यनारायणची पूजा करायची आहे व माघ पौर्णिमेला पवित्र गंगा स्नान दान करण्याला खूप महत्त्व आहे. दान केल्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास यश प्राप्त होते. या दिवशी आपल्याला कुलदेवतेचा उपास व गुरुची उपासना केल्याने आपल्याला घरावरील संकट ते नाहीसे होते व त्याचा परिणाम कमी होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी पुष्य नक्षत्र आले आहे. रवी पुष्य नक्षत्र आहे. या दिवशी सेवा केल्याने अधिक पटीने फळ मिळते. रवी पुष्य नक्षत्र हे सगळ्या नक्षत्राचा राजा मानला जातो. या दिवशी काय सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळते ते पाहू. सकाळी लवकर उठून आपण नित्याचे काम करून घ्यावे. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे, स्नान करावे व उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे व कुंकवाने स्वस्तिक काढावे. या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. प्रत्येक पौर्णिमेला दुर्गा शतीचे पाठ करायचे आहे, जे तुम्ही दिवसभरात कधीही करावे. पौर्णिमा आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी तुम्ही पाठ केल्याने शक्य असल्यास देवीचा जप करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र तुम्हाला करायचा आहे. त्याचा तुम्हाला 108 वेळा जप करावा. या दिवशी तांब्याची वस्तू खरेदी करू शकता. ज्या पुष्य नक्षत्राला आपण आपल्या गुरुची सेवा करत असतो त्याच वेळेस आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करत असतो. त्याचबरोबर माघ पौर्णिमा पुष्य नक्षत्र एकत्र आल्यामुळे हा दुर्मिळ योग आहे. या दिवशी सेवा केल्याने आपल्याला याचं अधिक पटीने फळ मिळते. या दिवशी तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता आणि जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जप करून कुंकुमार्चन करायचे आहे. या दिवशी तुम्ही लक्ष्मीची पूजा करून आरती करायची आहे व खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे व आरती करून सगळ्यांना प्रसाद वाटप करायचा आहे. साष्टांग नमस्कार करायचा आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.